आज आपण पुन्हा नव्याने भारताचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मागच्या व्याख्यानामध्ये आपण 18वे शतक हे ब्रिटिशांसाठी, भारतीयांसाठी आणि जे मुघल होते त्यांच्यासाठी का महत्त्वाचं होतं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. 18व्या शतकामध्ये असंख्य अशा घडामोडी घडत होत्या की ज्याच्यामुळे प्रत्येकाला आपापला खुंटा मजबूत करण्याची वेळ आली होती. तर प्रत्येकाला असं वाटत होतं की पुन्हा एक नव्या पद्धतीने साम्राज्य स्थापित होऊ शकतं. म्हणजे मुघलांना असं वाटत होतं, मुघल साम्राज्याचा अस्त झाला तरी सुद्धा जे उरलेले कमकुवत बादशाह होते त्यांना असं वाटत होते की पुन्हा भारतावर राज्य करता येऊ शकते. भारतीयांना असं वाटत होतं की जे काही भारतीय राजे होते की जे स्वतंत्र होऊ इच्छी पाहत होते त्यांना असं वाटत होतं की पुन्हा नव्याने स्वतःच्या साम्राज्याचा किंवा स्वतःच्या व्यक्तिगत जे काही राजवटी आहेत त्यांचा पुन्हा स्वायत्तता त्याला मिळू शकते. ठीक आहे. आणि एका मोठ्या कॉन्टेक्स्टमध्ये भारतीयांना असं वाटत होतं की भारत हा मुघलांपासून मुक्त होऊन तो भारतीयांच्याच ताब्यात येईल. तिसरा जो फॅक्टर होता की जो त्या काळात तेवढा फार प्रबळ असा नव्हता, परंतु त्या शक्तिशाली या दोघांपेक्षाही म्हणजे मुघलांपेक्षा आणि भारतीय स्वायत्त राजवटीपेक्षाही फार प्रबळ आणि ताकदवर होता, तो म्हणजे ब्रिटिश. तर ब्रिटिश, मुघल आणि भारतीय राजे हे तिन्ही महत्त्वाचे प्लेयर्स 18व्या शतकाच्या पटलावर स्वतःचं राजकारण आणि स्वतःची सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पर्यायाने 18व्या शतकाच्या नंतर आपल्याला असं दिसून येऊ शकतं की मुघलांचा ऱ्हास हा तर ठरलेलाच होता किंवा तो झालेलाच, त्याचे दृश्य परिणाम त्या ठिकाणी दिसत होते. कारण औरंगजेब त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर उर्वरित जे काही राज्यकर्ते की जे स्वतःला तेव्हाही बादशाह समजत होते, हालाकी सत्ता स्थापित झालेली नव्हती किंवा सत्ता लयास गेलेली होती, तरीसुद्धा ते स्वतःला बादशाह समजत होते आणि पुन्हा एनकेन प्रकारे दिल्लीवर ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ब्रिटिश जसे प्रबळ होत गेले तसं तर खरं तर म्हणजे उदाहरणार्थ बहादूर शाह जफर आणि नंतरचे जे काय सगळे उर्वरित औरंगजेबानंतरचे जे काही राजे त्यांना खरं तर ब्रिटिशांच्या पेन्शनवर नंतरच्या काळात राहावं लागलं. ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी वेगळी पेन्शन जाहीर केली आणि त्याद्वारे खरं तर ते एका मुघल साम्राज्याच्या प्रभावशाली अशा राज्यांचं डिग्रेडेशन किंवा लयास जाणंच याच्यातून इंगित होतं. तर तो एक पटल होता, तो एक कंगोरा होता की 18वे शतक समजून घेण्याचा. दुसरा म्हणजे डेक्कन, राजस्थान आणि इतर असंख्य छोटी छोटी राज्य जी होती भारतीयांची किंवा भारतातली, ते त्यांची स्वायत्तता पुन्हा क्लेम करू पाहत होते, स्थापित करू पाहत होते. कारण अगोदरच्या राजकीय प्रणालीमध्ये ही संपूर्ण राजे मुघल साम्राज्याच्या मुघल राजवटीचा भाग होते. काही इच्छेने होते, काही बळकटीने होते किंवा बळजबरीने त्याला मुघल साम्राज्याचा भाग व्हावं लागलं. बऱ्याचशा लोकांनी त्यातलं म्हणजे मुघलांच्या साम्राज्यापुढे मांडलिकत्व पत्करून त्या मुघल साम्राज्याचा ते भाग झाले होते. आणि हे जे काही सगळे उरलेली मंडळी होती ती खरं तर ती सरदार म्हणून किंवा त्या सगळ्यांचे मांडलिक राजे म्हणूनच स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हा सगळा जो पटल होता तो होता 18व्या शतकाच्या संदर्भात. आणि याच्यातून एक महत्त्वाची शक्ती उदयास येत होती की जी आली तर व्यापाराच्या निमित्ताने, किंवा जिचा प्रमुख हेतू हा भारतामध्ये किंवा भारतासारख्या त्या काळात असंख्य जगभरात ज्या ब्रिटिशांच्या वसाहती होत्या त्या वसाहतीमध्ये व्यापार करणे आणि व्यापाराच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात नफा पदरात पाडून घेणे, पर्यायाने तिथल्या सगळ्या भूमीवर संसाधनावर आपली मालकी स्थापित करणे. तर कंपनीचं स्वरूप ज्या पद्धतीने असायला पाहिजे तसं स्वरूप तर या ठिकाणी होतं. पण भारताच्या परिप्रेक्षामध्ये हळूहळू कंपनी ही एक व्यापारी न राहता एक राजसत्तेच्या दृष्टिकोनातून बलशाली होत गेली. राजसत्तेच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांनी पर्यायाने ब्रिटिश साम्राज्याकडे किंवा ब्रिटिश संसदेकडे स्थानिक राजांशी जर वेळ पडली तर युद्ध पुकारण्याचा आणि त्यांची जमीन किंवा त्यांचं जे काही संसाधन आहे ती ताब्यात घेण्याचा अधिकार मिळवला. एक कंपनी की जी व्यापाराच्या निमित्ताने येते तिला एवढा मोठा अधिकार ब्रिटिश संसद देते. त्यामुळे खरं तर
कंपनीच्या राजकीय महत्वाकांक्षा याच्यातून दिसून येतात. त्यामुळे केवळ व्यापार हे जरी निमित्त असलं तरी पर्यायाने ही संपूर्ण भूभाग तो सत्ता स्थापित करणे हे कंपनीचं ध्येय झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 1757 पासून म्हणजे पहिल्यांदा 1757 पासून बॅटल ऑफ बक्सरची लढाई, नंतर झाशीचं लढाई, असं सगळं होऊन कंपनीचं साम्राज्य नंतर स्थापित होतं. आणि ते कंपनी हे त्याचं स्वतःचं जे काही राज्य आहे ते जवळजवळ 100 वर्ष भारतावर स्थापित करते. म्हणजे 1757 ते 1857 हा संपूर्णांशाने 100 वर्षाचा कार्यकाळ कंपनी राजरोसपणे स्वतःची महत्वाकांक्षा, स्वतःचं व्यापारी धोरण, स्वतःची राजकीय प्रणाली आणि स्वतःचं तैनाती फौज विकसित करत सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते. आणि पर्यायाने एका म्हणजे 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये कंपनी एक अत्यंत बलशाली आणि एक राजनैतिक ताकद म्हणून उभी राहताना आपल्याला दिसते. ज्या कंपनीची आपण चर्चा करतो ती कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, की जिला 1600 मध्ये व्यापारी परवाना मिळाला होता. आणि तो व्यापारी परवानाचं नेहमी नूतनीकरण केलं जावं असे काही महत्त्वाचे कलम त्या व्यापारी परवान्याच्या किंवा ब्रिटिश सनदीमध्येच नमूद केलेले होते. तर पहिल्यांदा कंपनी सुरत मार्गे आणि दुसरं बंगालची वखार याद्वारे आपलं प्राबल्य स्थापित करण्याचा प्रयत्न करते. परंतु हळूहळू सुरत, बंगाल, ओरिसा आणि बिहार या सगळ्या भागातलं मालकीत्व किंवा सगळ्या भागातले महसुलाचे अधिकार कंपनीकडे तर येतातच, परंतु या भागातलं सगळं राजकीय प्रणाली सुद्धा कंपनी ताब्यात घेण्यासाठी सक्षम झालेली आपल्याला दिसून येते. कारण त्यांनी जो काही नवीन सनद पारित करून घेतली होती ब्रिटिश संसदेकडून, ती म्हणजे स्थानिक राज्यांशी जर वेळ प्रसंगी किंवा त्या कंपनीच्या हितासाठी लढाई करावी लागली तरी सुद्धा कंपनीला लढाई करण्याचा अधिकार त्या सनदेद्वारे प्राप्त झाला होता. आणि अशा प्रकारे उत्तर भारत, बिहार, ओरिसा, बंगाल, काही प्रमाणात गुजरात किंवा पश्चिम भारत त्या काळातला ह्या सगळ्या कंपनीच्या कररचना आणि कंपनीचे जे काही इतर महत्वाकांक्षा आहेत त्याचा बळी गेलेला ठरलेला आपल्याला दिसतो. किंवा अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की कंपनीने तिची एक राजकीय ताकद, आर्थिक ताकद वापरून स्वतःच्या महत्वाकांक्षी इच्छांना प्रत्यक्षात उतरवलेला आपल्याला दिसत. आणि हा जो काही प्रसंग आहे किंवा हे जे काही सगळं सत्ता आहे कंपनीची, की जिला कुठल्याही राज्यामध्ये जाऊन व्यापारी धोरण ठरवण्याचा, तिथला कर महसूल करण्याचा आणि पर्यायाने तिथल्या स्थानिक राजांना मांडलिकत्व देण्याचा किंवा त्यांना पर्यायाने दुय्यम स्थान देण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ती एक सनद होती. दुसरं त्यांच्याकडे असलेली फौज किंवा सैन्य, की जे हळूहळू नंतर ब्रिटिश सैन्य म्हणून सुद्धा ओळखलं गेलं. परंतु त्याच्यामधला बराचसा सैनिक जे होते ते भारतीय वंशाचेच आपल्याला आढळून येतात. परंतु त्यांच्याकडे जे असलेलं तंत्र होतं युद्धाचं, युद्ध कौशल्य, युद्धनीती आणि या सगळ्यांमुळे त्या स्थानिक राज्यकर्त्यांच्या सैन्यापुढे फार प्रगल्भ ठरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे संख्यात्मक दृष्ट्या तुलनात्मक जर तुलना करायची तर मुघल साम्राज्याचं सैन्य हे कंपनीच्या सैन्याच्या कित्येक पट अधिक मोठं होतं. परंतु ते सैन्य ज्या पद्धतीने ब्रिटिश सैन्य किंवा ज्या पद्धतीने हे सैन्य चपळाई, चतुराई, काटक अशा स्वरूपाचं होतं की ज्याच्यामुळे कुठलंही युद्ध जिंकणं त्यांच्यासाठी अत्यंत सोपी गोष्ट होती, तसं आपल्याला मुघल साम्राज्याच्या सैन्यामध्ये आढळते. आणि त्यामुळे मुघल साम्राज्याच्या विरोधातली लढाई, स्थानिक राज्यांच्या विरोधातली लढाई, बंगालमधली लढाई, विशेषतः सिराजुद्दौला वगैरे या सगळ्याच्या लढाईमध्ये आपल्याला कंपनी ची जिंकलेली आपल्याला दिसते. आपण तोपर्यंत हेही बघितलं की कशा पद्धतीने कंपनीने त्यांचे मांडलिक राजे की त्या सगळ्या सत्ता स्थानांवर बसवले, की ज्याला इंग्रजीमध्ये पपेट गव्हर्नमेंट म्हणतात. म्हणजे तो मीर कासिम असेल, मीर जाफर असेल, या निमित्ताने त्यांनी त्याच्या पदरात कंपनीच्या फायद्याची धोरणं राबवावीत असं ध्येय उराशी बाळगून खरं तर ते राजकारण कंपनीने केलेलं दिसतं. परंतु नंतरच्या काळात कंपनीच्या महत्त्व एवढ्या बलशाली झाल्या की त्यांना अशा मांडलिक राजाचं किंवा पपेट गव्हर्नमेंटची गरज भासली नाही.
कारण ती सनदेद्वारे त्यांनी स्थानिक राजांशी युद्ध पुकारण्याचा आणि पर्यायाने आपल्याला हवं ती सत्ता आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला. आणि त्यामुळे इतर जे स्थानिक राज्य आहेत ते अजून पुन्हा दुय्यम स्थानावर होते. त्याच्यातला एक विवंचना अशी की जे हिंदू राजे किंवा जे भारतीय राजे होते की जे नुकतेच मुघल साम्राज्याच्या लयाच्या नंतर स्वतःच राज्य स्थापित करण्याची इच्छा आकांक्षा बाळगू पाहत होते, त्यांच्याही महत्वाकांक्षेला पुढच्या 100-1 वर्षामध्ये तडा जाणार होता. जसं आपण दख्खनमध्ये बघितलं किंवा दख्खनमध्ये खरं तर एक स्वराज्याची मुहूर्तवेळ छत्रपती शिवाजी राजे यांच्या निमित्ताने 17व्या शतकात रोवलेली किंवा त्याच्या अगोदर 17व्या शतकात रोवलेली आपल्याला दिसते. परंतु जसं कंपनी आणि ब्रिटिश बलशाली होत जातात तशा तशा या रिजनल पॉवर्स किंवा प्रादेशिक सत्ता यांचा विलय होत जातो किंवा पर्यायाने एक नवीन सरकार की जे ब्रिटिशांचं सरकार म्हणून नंतरच्या काळात ओळखलं गेलं. खरं तर 1857 नंतर, त्याच्या अगोदर ते कंपनी सरकार म्हणून ओळखलं जात होतं. तर त्याचा बोलबाला हळूहळू होत होता. त्यामुळे मागच्या एवढ्या विस्तृत बॅकग्राऊंडवर आज आपल्याला खरं तर 1857ला ज्या महत्त्वाची घटना घडली की त्याच्यामुळे खरं तर एक महत्त्वाचा जंक्चर, हिस्टॉरिकल जंक्चर किंवा ऐतिहासिक थांबा म्हणून आपल्याला याच्याकडे पाहता येईल. ज्या अत्यंत प्रगल्भ अशा वैचारिक सत्ताकारणाशी संबंधित अशा घडामोडींनी 18वं शतक भारलेलं होतं, त्याच पद्धतीने 19व्या शतकातला किंवा मध्यबिंदू जो आहे ते म्हणजे 1857 हे एका महत्त्वाच्या घटनेने भारलेलं की ज्याच्यामुळे 100 वर्षाची जी कंपनीची रंगरूप भारतीयांना दिसायला मिळवली त्याच्या विरोधातला एक मोठा प्रतिकार आणि एक मोठा बंड 1857 कडे बघितला आणि भारतीयांच्या पुन्हा आशा पल्लवीत झालेल्या आपल्याला दिसतात त्या 1857च्या बंडानंतर. 1857 हे ब्रिटिशांसाठी बंड आहे, भारतीयांसाठी तो पहिला स्वातंत्र्य संग्राम. त्यामुळे ह्या दोन पद्धतीच्या संकल्पनांमध्ये दोन पद्धतीची मतितार्थ दडलेली आहेत. ब्रिटिशांच्या साठी भारतीय सैन्याने 1857ला एक बंड केलं आणि पर्यायाने नंतर संपूर्ण भारतीय जनताच त्या बंडाचे साक्षीदार आणि हिस्सेदार झालेले आपल्याला. हा पहिला असा पॉइंट होता, ही पहिली अशी घडामोड होती की ज्याने संपूर्ण कंपनी सरकारला हादरवून टाकले किंवा ज्याच्यातून जे काय बलशाली ब्रिटिश सैन्य म्हणून उभं राहिलं होतं त्याला सुद्धा एक मोठा सेटबॅक मिळाला आणि सामान्य भारतीयांचा जनाक्रोश हा एक मोठा उद्रेक तयार करून त्यांची सत्ता स्थापित करण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो एवढा दरारा खरं तर 1857च्या बंडाने तयार केला आणि पर्यायाने संपूर्ण राजकीय रचनाच 1857 नंतर बदललेली आपल्याला दिसते. ते बदलण्याचं कारण म्हणजे 100 वर्ष ब्रिटिश सरकारी कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिने राज्य केलं आणि 1857च्या बंडाचा जो काही दाह होता तो ब्रिटिश सत्तेला सुद्धा लागला आणि हळूहळू त्यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार कमी करत संपवून 1857 नंतर ह्या संपूर्ण भूप्रदेश किंवा हा संपूर्ण वसाहत ही ब्रिटिश साम्राज्याचा ऑफिशियल भाग झाली, कायदेशीर सुद्धा भाग झाली आणि म्हणून याला कंपनी सरकारपासून ब्रिटिश राजमधलं रूपांतर सुद्धा म्हणून या 1857च्या बंडाकडे बघता येतं. कारण 1857च्या बंडानंतर स्वतः ब्रिटनने सूत्र हातात घेतली, स्वतः ब्रिटनच्या गव्हर्नमेंटने सूत्र हातात घेतली आणि त्यांनी भारतीयांना आश्वस्त केलं की ज्या चुका आतापर्यंत कंपनीने झाल्या किंवा केल्या त्या इथून पुढे होणार नाही आणि त्यासाठी कंपनीचा सगळा अधिकार म्हणून ब्रिटनची जी राणी होती तिला तिचा जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागला आणि त्या जाहीरनाम्यात या सगळ्या घटनांचा, घडामोडींचा किंवा या सगळ्या वचनांद्वारे भारतीयांना किंवा या वसाहतीतील लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या अर्थाने सुद्धा 1857 हे एक हिस्टॉरिकल जंक्चर पॉईंट किंवा ऐतिहासिक थांबा म्हणून याच्याकडे बघता येऊ शकतो की ज्याच्यातून संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि राजकीय रचना
बदलले गेले. याचा अर्थ याचा पूर्णतः फायदा भारतीयांना झालाच असं नाही, परंतु जी जाचक अटी, कर रचना आणि राजकीय महत्वाकांक्षा कंपनीने उराशी बाळगलेली होती, याच्यातून कंपनीचा अस्त नक्कीच झाला. कंपनीचं साम्राज्य, की ज्याला कंपनी सरकार असं म्हटलं गेलं, ते कंपनी सरकार नेमकं नेहमीसाठी संपलं. आणि 1857 नंतर आणि ऑफिशियली 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानंतर या भारतीय वसाहतीवर ब्रिटिश सत्तेचे पाया खऱ्या अर्थाने ब्रिटिश राजवट 1858 नंतर सुरू झालेली आपल्याला दिसते. तर हा सगळा पट आहे 1857च्या उठावाचा. त्यामुळे परंतु एक पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक बाब 1857च्या उठावामुळे घडली ती अशी की भारतीयांनी एक मोठं स्वप्न जे उराशी बाळगलं होतं की भारताला स्वातंत्र्य करण्याची, त्याची मुहूर्त, त्याची बीज आणि त्याचा आशावाद 1857च्या घटनेमध्ये दडलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे राणीच्या जाहीरनाम्याने हा जरी मागे गेलेला असला तरी भारतीयांनी जर जात पात धर्म वर्ष भाषा इत्यादी भेद बाजूला सारून एकतेने एकनिष्ठ राहून जर ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात ते लढू शकले तर त्यांना स्वातंत्र्य फार लांब राहणार नाही. स्वातंत्र्याची घटिका जवळ येईल याचं आश्वासन किंवा याचा आशावाद या 1857च्या बंडानंतर मिळालेला आपल्याला दिसून येतो. कारण 1857चं बंड हे त्या अर्थाने स्वतःच्या अंतर्गत जे काय अंतर्विरोध होते ते अंतर्विरोध मिटवत कंपनी सरकारच्या विरोधात संपूर्ण भारतीय, त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, उच्च नीच, जमीनदार वर्ग, शेतकरी वर्ग या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सामूहिकपणे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या जी काही सत्तेची प्रतीकं होती त्या प्रतीकांवर हल्ले केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आजचं जे व्याख्यान आपलं आहे किंवा आजचं जे आपलं महत्त्वाचं सत्र आहे ते 1857चा उठाव, त्याची कारण, त्याचं स्वरूप आणि त्याचा परिणाम समजून घेणे आहे. आपण पुन्हा भारताचा इतिहास 1707 पासून समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आपण आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्रिटिश अधिकारी, त्यांच्या करप्रणाली, कंपनी सरकार ते कसं स्थापित झालं, बक्सरची लढाई, त्याद्वारे कंपनीच्या वाटा कशा मोकळ्या झाल्या इत्यादीचा उहापोह केला. 100 वर्षामध्ये स्थापित झालेल्या कंपनी सरकारने ज्या जाचक, अमानुष आणि भारतीयांचं आत्मसन्मान धुळीस मिळवणारी धोरणं अवलंबली, तर त्याचा अंत आपल्याला 1857च्या उठावामुळे किंवा उठावामध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच पर्यायाने ब्रिटिश कंपनी सरकारचा अंत 1857 मध्ये झाला. तर 1857च्या अनुषंगाने आपण काही ठळक घडामोडींचा उहापोह या ठिकाणी करा. आतापर्यंत इतिहासामध्ये 1857ला घेऊन फारच आकर्षण इतिहासकारांमध्ये, संशोधकांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये सुद्धा राहिले. त्यामुळे 1857ला समजून घेण्यासाठी किंवा 1857चा उठाव समजून घेत असताना वेगवेगळे तथ्य आणि वेगवेगळे अन्वयार्थ ऐतिहासिक अभ्यासामध्ये सध्या उपलब्ध आहे. परंतु आपण तितक्या खोलात सध्या न जाता त्याचे जे काही विविध अन्वयार्थ आहे त्याचा ते समजून घेणे असा आग्रह न धरता मूलतः 1857 हे साल नेमकं काय अधोरेखित करतं, त्या ज्या काही 1857ची घटना घडली, जो काय उठाव घडला, ते नेमका काय होतं, त्याची कारणं काय होती, त्याचं बंडाचं स्वरूप काय होतं, तो उदय नेमका कसा झाला आणि हळूहळू हे बंड संस्थात्मिक पातळीवर कसं उतरत गेलं आणि पर्यायाने त्याचे वेगवेगळे काय परिणाम झाले. तर अशा 4 कप्प्यांमध्ये 4 महत्त्वाच्या आशयामध्ये किंवा आशयाच्या चौकटीमध्ये आपण 1857चं बंड किंवा 1857चा स्वातंत्र्य संग्राम अनुभवणार आहोत किंवा अभ्यास होणार आहोत. तर 1857चा बंडाची कारणं समजून घेताना आपण प्रामुख्याने जे काही महत्त्वाचे स्टेक होल्डर्स किंवा घटक होते की जे कंपनी सरकारच्या धोरणांमुळे, जाचक अटींमुळे भरडले गेलेले होते, तर त्यांच्यामध्ये एक असंतोष कंपनीच्या विरोधात होताच.
त्यामुळे कारणांची अभ्यास करताना आपण शेतकरी ही जी काही महत्त्वाची टर्मिनॉलॉजी कंपोनंट किंवा व्यवसाय या 1857च्या दरम्यान शेतकऱ्यांची नेमकी काय स्थिती होती ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि जसं 1857 या उठावामध्ये, या लढ्यामध्ये शेतकरी, कामगार, त्या कामकरी, कष्टकरी, नवाब, राजे, लँडलॉर्ड्स, भारतीय या सगळ्यांनी हिंदू, मुस्लिम, जाट, शीख, ईसाई हे सगळे जे जे काही महत्त्वाचे सामाजिक घटक की जे विभक्त घटक म्हणून गणले गेले त्यांची एकता पाहायला मिळाली. तर त्यातल्या शेतकऱ्यांचा नेमका स्टँड पॉईंट काय होता? एक म्हटलं गेलं की शेतकऱ्यांचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये कंपनी सरकारच्या याच्यात होत होतं. तर तो नेमकं शोषणाचा फॉर्म स्वरूप काय होतं की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या लढ्यामध्ये भाग घ्यावासा वाटला. कारण वरपांगी 1857चा उठाव हा काही शेतकऱ्यांचा उठाव नव्हता केवळ. त्याची सुरुवात झाली सैन्यातील बंड, सिपॉय म्युटिनी म्हणून 1857चं बंड किंवा त्या 1857च्या बंडाला सुरुवात झाली. परंतु हळूहळू त्या बंडाचा वणवा हा संपूर्ण भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर, दक्षिण, सेंट्रल प्रोव्हिन्सेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला. आणि त्यामध्ये इतर जे काही महत्त्वाचे स्टेक होल्डर्स होते किंवा हिस्सेदार होते त्यामध्ये शेतकरी होते. तर शेतकऱ्यांचं शोषण हे खरं तर कारणीभूत झालं की शेतकऱ्यांनी या बंडामध्ये सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचं ठरवलं. तर याची विस्तृत चर्चा आपण शेतकऱ्यांचं शोषण नेमकं त्याचं फॉर्म काय होतं त्यांनी करणार. परकीय नियम होते. त्या परकीय नियमांमुळे एकदेशीय, परप्रांतीय, परदेशीय हा एक कोटीक्रम तयार झाला. आणि तो कोटीक्रमामुळे बहुसंख्य भारतीयांना किंवा ह्या ब्रिटिशांच्या साम्राज्याच्या जी काही धोरणं होती त्याच्या पर्यायाने त्याचा त्रास होत होता त्यांना, त्याच्यामध्ये एक विसंवाद किंवा एक मोठ्या प्रमाणातले ते चाचक नियम भारतीयांसाठी ठरलेले आपल्याला. आणि त्याला एक धर्माचा अंग सुद्धा होतं. आणि हळूहळू भारतीयांना असं वाटत होतं की ब्रिटिश सैन्य किंवा ब्रिटिश धोरण, कंपनी सरकार हे जे काही धोरण आणू पाहते ते मूलतः एकदेशीय धार्मिकतेला विरोध म्हणून आणू पाहते. तर त्यामुळे अशा पद्धतीचा धोका सुद्धा या सगळ्या याच्यातून घडत होता. शिपाई जे होते किंवा सैन्य जे होते त्याच्यावर सुद्धा या सगळ्या ज्या धर्ममतांशी निगडीत अशी जी काही धोरणं होती त्या धोरणांचा एक वेगळा रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया आपल्याला सैन्यामध्ये बघायला मिळते. तो नेमका त्याच्यातून सैन्य हे पेटून उठलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यातलाही एक महत्त्वाचा घडामोड की घटना की ज्याच्यामध्ये खरं तर सैन्याने त्याच्या स्वतः नेतृत्व, मंगल पांडे याच्या नेतृत्वाखाली एक सैन्याचा, शिपायांचा उठाव केलेला आपल्याला दिसतो. याबरोबरच वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिटिश कंपनी सरकार हे भारतीय वंशाच्या किंवा भारतीयांच्या धर्माच्या विरोधात भूमिका घेत आहे आणि धर्माचा अयोग्य पद्धतीने वापर करत सत्तास्थानं बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे असा सुद्धा एक समज की जो तथ्याधारित होता तो वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळा उद्रेक जो सैन्याद्वारे झाला त्या उद्रेकाला इतर भारतीय जनांनी मोठ्या हिरिरीने सकारात्मक प्रतिक्रिया देऊन त्या बंडांमध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेला दिसतो. आता या सगळ्याचं तात्कालिक कारण सुद्धा आहे तेही आपण या ठिकाणी समजू. त्यानंतर हे बंड आणि त्याचा प्रक्रिया समजून घेताना विद्रोहाचे वेगवेगळे मार्ग भारतीय सैन्याने किंवा खरं तर जे काय सैन्य होते, शिपाई होते, शिपायांचं बंड म्हणून सुद्धा हे 1857चं बंड नावाजले गेलेलं आहे. सिपॉयज म्युटिनी असं सुद्धा त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. तर त्यामुळे या सगळ्यांचा उहापोह जो आहे त्या प्रक्रियेचा, जो बंडाचा उदयची जी कारणं आपण समजून घेतली त्याच्या पार्श्वभूमीवर हा उदय नेमका आहे, कसा घडला, या बंडाचा फॉर्म्स काय होता, स्वरूप काय होतं, त्यामध्ये विद्रोहाचे जे काही विविध मार्ग होते त्या मार्गांची चर्चा करणं, त्या मार्गांचा उहापोह आपल्या ठिकाणी. त्यावेळी शेतकरी, विद्रोही गट, सैन्य आणि सामान्य लोक हे चार महत्त्वाचे घटक ठरले की ज्यांनी 1857च्या उठावाला प्रत्यक्षामध्ये आणत कंपनी सरकार लयास जाऊन ब्रिटिश सत्ता उदयास आलेली आपल्याला दिसते.
आणि त्यामुळे बंडखोर जे आहेत ते वेगवेगळ्या संस्थेच्या फॉर्ममध्ये सुद्धा उभे राहिलेले आपल्याला दिसतात. पर्यायाने सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्याच बाजूने या बंडाचे जे नेतृत्व करत होते त्यांच्या बाजूने हे बंडाची प्रक्रिया चालू होती. आणि मोठा आशावाद याच्यातून उभा राहत होता की आता थोड्याच काळामध्ये भारतीय हा संपूर्ण त्यांचा जो काही प्रदेश आहे तो पुन्हा ताब्यात घेतील. परंतु नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे, ताकदीमुळे आणि प्रत्यक्ष ब्रिटनमधून आलेल्या सैन्य आणि इतर मदतीमुळे खरं तर हे सगळं चित्र पाहतं आणि ब्रिटिश पुन्हा प्रभावशाली, प्रभुत्वशाली या प्रक्रियेदरम्यान होत जातात आपल्याला सैनिकी दृष्ट्या, लष्करी दृष्ट्या. आणि त्याचा परिणाम म्हणून जे जे काही बंडाचे नेतृत्व करत होते त्याचा एक मोठा परिणाम त्या बंडातील नेतृत्वाला भोगावा लागला आणि हळूहळू या वसाहतीचं जे राज्य होतं ब्रिटिशांचं त्यामुळे मोठ्या प्रमाणात दडपशाहीला सुरुवात झाली. तर हा सगळा पट आहे, ही सगळी चौकट आहे आणि या चौकटीच्या अंतर्गत आपण हे जे बंड झालं त्या बंडाच्या उहापोह करणं. जसं आतापर्यंत आपण समजून घेतलं की या बंडाला बंड म्हणून म्हटलं गेलेलं, स्वातंत्र्य संग्राम म्हणून सुद्धा गणले गेलेलं आहे. त्यामुळे हे जे अन्वयार्थ आहेत या बंडाची माहिती विशद करणारा इतिहासकार हा कोणत्या भूमीवर उभा आहे तिथून या बंडाच्या संदर्भातला अन्वयार्थ बदलत जातो. ब्रिटिश इतिहासकार जर असतील त्याला बंड म्हणून समजतात, भारतीय इतिहासकार जर असतील त्याला स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य लढाची पहिली पायरी असं सुद्धा समजतात. तर मुद्दा संकल्पनात्मक नाही, तर ही प्रक्रिया समजून घेत असताना या सगळ्या तथ्यांकडे बारकाईने बघत हा सगळा 18व्या शतकाच्या नंतरचा जो एक महत्वाचा ऐतिहासिक पट घडामोडींचा उभा राहतो तो उभा राहतो 1857. आणि या बंडानंतर जमीनदार, राजपुत्र, सैन्य आणि त्याच्यानंतर बदलत जाणारं ब्रिटिशांचं धोरण हे सगळे एक महत्वाचे किंवा कळीचे घटक ठरतात की ज्याची चर्चा करणं आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे पहिल्यांदा या सगळ्या दीर्घ प्रस्तावनेनंतर, या दीर्घ पार्श्वभूमीनंतर आपल्याला 1857चा उठाव समजून घ्यायचा. आता 1857चा उठाव समजून घेत असताना या ठिकाणी जी महत्वाची उद्दिष्ट अभ्यासक्रम बनवणारी बाळगली त्याचा सुद्धा आपण दखल घेणं गरजेचं आहे. ती दखल म्हणजे भारताचे जे काही इतिहासकार आहेत की ज्याला आपण राष्ट्रवादी इतिहासकार म्हणून बघतो, त्या राष्ट्रवादी इतिहासकाराच्या नजरेमध्ये किंवा भारतीयांच्या नजरेतून, दृष्टिकोनातून 1857च्या युद्धाला किंवा बंडाला पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणून गणलं गेलं. कारण याच्यातून पहिल्यांदा एकता प्रत्यक्षात भारतीयांची आलेली आहे आणि त्या सर्व एकनिष्ठ, एकजूट, एकमुठीने त्याने ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला आणि म्हणून कंपनीचा सारखा प्रयास केला. ब्रिटिश सत्ता फार कमकुवत झाली नाही. ब्रिटिश सत्तेला एक जग मिळाला, थोड्या काळासाठी ती मागच्या पावलावर गेली, काही पाऊल मागे गेली, परंतु याच्यातून वेगवेगळ्या उभे राहिले. त्यामुळे या व्याख्यानाचा मूळ उद्देश आहे तर ह्या एवढा की ज्याच्यामुळे भारतीयांवर एक मोठा प्रभाव 1857 पडलेला दिसतो आणि 1947 पर्यंत खरं तर त्या उठावाचं गारूड भारतीयांच्या मनावर होतं की ज्याच्यामुळे त्यांचा आशावाद पडलेला होता आणि पर्यायाने 1947 पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत त्याचा परिणाम, दीर्घकालीन परिणाम भारतीयांच्या मनावर की ज्यांना ब्रिटिश सत्तेच्या विरोधात वर्णांच्या विरोधात संघर्ष करावा लागला त्यांच्या मनावर. त्यामुळे त्याची कारणं समजून घेणं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. 1857च्या उठावामध्ये विविध नेते उदयाला जरी आलेले असले तरी कुठल्या तरी एका नेत्याच्या नेतृत्वात 1857चं बंड झालेलं. 1857च्या बंडाचे हिस्सेदार हे विविध समूह आहेत.
शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, उच्चवर्गीय आहेत, इतर कारागीर जाती जमाती आहेत, शेतकरी आहेत. आणि पर्यायाने एवढे सगळे स्टेक होल्डर्स किंवा एवढे सगळे घटक असताना त्याच्या विविध संघटना आणि त्या संघटनांचे नेते अशी एक मोठी घटनावळी खरं तर 1857च्या काळात उदयास आलेल्या संघर्षातून. तर त्या विविध घटना, त्या संघर्ष आणि त्या संघटनात्मक नेतृत्व जे होतं त्या नेतृत्वाच्या भूमिकेतून या सगळ्या गोष्टी समजून घेणे हे सुद्धा एक महत्वाचं होतं. एवढ्या सगळ्या बाजू, एवढे सगळे घटक असताना 1857चं बंड की ज्याच्यामुळे मोठा सकारात्मक परिणाम भारतीयांवर झाला. लढ्याचं एकजुटीचं बळ हे पुन्हा अधोरेखित झालं. परंतु याचा अर्थ 1857चं बंड भारतीयांच्या वतीने यशस्वी झालं असं नाही. कारण भारतीयांनी ते बंड ज्या इच्छा आकांक्षा त्या ज्या स्वप्नांसाठी सुरू केलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात काय झालं. त्यामुळे पर्यायाने ते बंडाची मजल फार मोठी जरी झालेली असली तरी ते बंड अयशस्वी ठरलं. आणि त्यामुळे नेमकं ते अयशस्वी ठरण्यामध्ये काय काय कारण कुठली कारण घडली त्याचा उहापोह करणं हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आपण बंडाचं जे काही सामान्य स्वरूप होतं, त्याची व्याप्ती होती, तो बंडाचा जो काही वनवा आहे तो हळूहळू कसा प्रगत होत गेला, या स्वातंत्र्य संग्रामाची, स्वातंत्र्य संग्रामाची व्याप्ती आणि प्रगती ही कशी घडत गेली हे सुद्धा आपलं उद्दिष्ट आहे. खरं तर दिल्लीच्या जे काही केंद्रीय सत्ता होती मुघल साम्राज्याच्या नंतर दिल्लीच्या कंपनी सरकारच्या निमित्ताने त्याचं पतन झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये सामान्य जनांचं हे पहिले एवढं मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे याची तीव्रता ही प्रचंड होती. 1857च्या बंडाच्या नंतर ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडल्या, वेगवेगळ्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात, वेगवेगळ्या धोरणे सादर केली गेली, त्या सगळ्यांचा उहापोह आपल्याला एक उद्दिष्ट म्हणून या ठिकाणी अधोरेखित केलं. कारण 1857च्या नंतर काय काय घडलं तो संदर्भ सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि मोठ्या प्रमाणातल्या आपण दोन गोष्टींवर या ठिकाणी भर देऊ. 1857च्या बंडाचा उत्तरार्ध किंवा नंतरचा कार्यकाळ समजून घेण्याच्या दृष्टीने ते म्हणजे 1855-56 नंतरच्या म्हणजे 57 नंतरच्या कार्यकाळामध्ये कृषीच्या पुनर्रचना घडल्या आणि त्या कृषी संबंधातल्या पुनर्रचना किंवा ते नातेसंबंध बदलण्याच्या जे सगळ्या घटना आहेत त्याचा संदर्भ सुद्धा आपल्याला 1857 लाभतो. त्यानंतर हिंदू, मुस्लिम, राजपूत याविषयी वसाहतवादी सरकारने त्यांचं वसाहतवादी धोरण ठरवलं. तर ते नेमकं धोरण काय होतं याची चर्चा सुद्धा आपल्याला त्याचं या ठिकाणी करणं गरजेचं आहे किंवा ते हे उद्दिष्ट म्हणून या ठिकाणी धरण्याचं. 1857चा बंड हा सर्व समूहांचा कंपनी सरकारच्या विरोधातला असंतोष किंवा आक्रोश म्हणून त्याच्याकडे लागते. आणि त्यामुळे जसं याला बंड म्हटलं गेलं, जसं याला स्वातंत्र्य संग्राम म्हटलं गेलं पहिलं, तसाच याला एक राष्ट्रीय विद्रोह सुद्धा. कारण हा विद्रोह संपूर्ण उत्तर भारत, त्यातली महत्वाची शहर, पूर्व भारत आणि पश्चिम भारत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा विद्रोह घडून आलेला दिसतो. आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये हे संकट म्हणून उभं राहत होतं, त्या शहराचं संकट म्हणून उभं राहत होतं. उदाहरणार्थ आग्रा, लखनौ, अलाहाबाद, मथुरा,
बराकपूर इत्यादी इत्यादी ही सगळी शहरं ही जी उत्तरेतली शहरं म्हणून ओळखली गेली, ही सगळी शहरं संकटग्रस्त शहरं म्हणून त्याची नोंद झाली. आणि या सगळ्या शहरांमध्ये ब्रिटिशांचा आगमन किंवा ब्रिटिशांचा प्रभाव आपल्याला दिसतो. त्यामुळे सुरुवातीला या शहरांमध्ये जो उठाव झाला तो हळूहळू नंतरच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण मध्य प्रांत, मध्य प्रदेश, पूर्व भारत आणि पश्चिम भारतमध्ये त्याचा प्रसार झालेला आहे. या बंडाचा प्रसार झालेला आहे. त्यामध्ये बुंदेलखंड, बिहार, अवध, मध्य भारत इत्यादी महत्त्वाचे भूप्रदेश येतात की जे खरं तर की त्यामध्ये या बंडाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. आणि हळूहळू या प्रसारामुळे याचं एक सीमित क्षेत्र होतं बंडाचं. म्हणजे बंडाचं पहिलं क्षेत्र होतं ते म्हणजे बराकपूरची जी काय घटना होती, सैन्यापुरतं, सैन्याचं कारतुसांच्या विरोधातलं बंड म्हणून याच्याकडे मान्य बघितलं गेलं. परंतु जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे बंड पसरलं त्या बंडाची प्रगती आणि व्याप्ती भयंकर मोठी झाली आपल्याला दिसते. आणि या बंडाचं स्वरूप म्हणून किंवा काय झालं तर सरकारी महसूल कार्यालय, न्यायिक कार्यालय किंवा जे जे ब्रिटिश सत्तेचे प्रतीक म्हणून उभ्या असलेल्या संस्था त्याची कार्यालय या संदर्भामध्ये होती. त्याच्यावर खरं तर या सगळ्यांना औपनिवेशिक अधिकारांचं प्रतीक म्हणून भारतीयांनी म्हटलं. आणि जसा जसा हा उद्रेक वाढीस लागला, त्याची प्रगती झाली, तर हे औपनिवेशिक सत्तेचं केंद्र जी जी ठरली ती खरं तर या बंडखोरांच्या रडारवर आली किंवा बंडखोरांनी त्याच्यावर हल्ले सुरू केले. आणि त्या प्रतीकांचा, त्या वसाहतवादी प्रतीकांचा नाश करण्याकडे या बंडखोर आणि त्याच्या बंडखोरांच्या संस्था पुढे व्यापक झालेली. तर 1857च्या उठावाची कारण म्हणजे काय तर ब्रिटिशांनी म्हणजे कंपनीने प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनी, कारण आपण 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व प्रामुख्याने 1757 ते 1857 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व संपूर्ण उत्तर भारत, बंगाल, मध्य आणि पश्चिम प्रांतवर आपल्याला आढळतं. तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या ची धोरणं राबवायला सुरुवात केली. म्हणजे फॉरेस्ट ॲक्ट आला किंवा याच्यातून नैसर्गिक संसाधन संपत्ती, जंगल याच्यावर कंपनीचे अधिकार स्थापित होत गेले होते. आणि त्याच्यातून त्यांनी ज्या वेगवेगळ्या कर प्रणाली, कर रचना आणलेल्या होत्या, लागू केलेल्या होत्या, तर त्या कर रचनेमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी भरडला जात होता. दुसऱ्या बाजूला या अधिकारांचा एक महत्वाचा उत्पन्नाचा स्रोत म्हणून त्या कर रचनेकडे, त्या कर प्रणालीकडे बघितलं गेलं. आणि जमीन हे एक महत्वाचं उत्पन्नाचा स्रोत म्हणून त्याच्याकडे बघितले गेले. आणि या जमिनीवरची मालकी किंवा जमिनीतून मिळणारा मोठ्या प्रमाणातला नफा, वरकड हे अजून वाढत जावं त्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रणाली ब्रिटिश सत्तेने आणल्या. जमिनीच्या स्वरूपात म्हणायचं वेळ झालं तर कायमस्वरूपी पद्धत, कायमधारा ज्याला आपण मराठी, रयतवारी पद्धत आणि महालवारी पद्धत या तीन जमीन महसुलाशी संबंधित, जमीन कर रचनेशी संबंधित कर प्रणाली अस्तित्वात आल्या. आणि त्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान किंवा आर्थिक शोषण झाल्याचे दाखले आपल्याला मिळतात. कारण जमीन जर उत्पन्नाचा स्रोत झाली तर जमिनीवर अधिकाधिक पद्धतीने कर रचना, कर लागू हे ब्रिटिश हे संपत कंपनी सरकारचं ध्येय आणि लक्ष्य. वेगवेगळ्या प्रांतासाठी या महालवारी, रयतवारी, कायमधारा पद्धती असल्या तरी याचे वेगवेगळे कंगोरे, वेगवेगळे पैलू, वेगवेगळे शोषणाचे स्वरूप आपल्याला वेगळ्या ठिकाणी वेगळं दिसतं. आणि त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये खालचे अधिकारी, कायदा न्यायालय, सावकार हे सगळे महत्त्वाचे घटक या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात भूमिका वठवत असतात. आणि हे सगळे खालचे अधिकारी, कायदे किंवा कोर्ट ऑफिशियल्स किंवा सावकार हे नंतर
या शेतकऱ्यांच्या हल्ल्याचे प्रतीक ठरले, किंवा हे सगळे घटक हे खरं तर शेतकऱ्यांच्या रडारवर आले आणि त्यांच्या व्यक्तिगत शोषणातून, त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून या अधिकारांच्या विरोधात बंड खरं तर शेतकऱ्यांनी आपल्याला दिसून उभं केलेला. त्याच्यानंतर जो एक महत्वाचा घटक होता, कारण म्हणून की या कायमस्वरूपी रयतवारी, कायम दरा, महालवारी या सगळ्या शेतकी विषयक महसूल उत्पन्न म्हणून गोळा करणाऱ्या रचनांचा उदय झाला आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये या ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आक्रोश उभा राहिल्याचा आणि त्याचं जमीन हे उत्पन्नाचा स्रोत राहून किंवा नसावं अशा उद्देशातून शेतकऱ्यांनी वेगवेगळी आंदोलनं, वेगवेगळे उद्रेक आणि ह्या सगळ्या वसाहती सत्तेच्या विरोधात उभी केलेली आहेत. दुसऱ्या बाजूला, एका बाजूला शेती भरडली जाणारा शेतकरी आणि या नवीन प्रणालीमुळे अधिकाधिक जाचक होत गेलेल्या अटी, याच्यामुळे खरं तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग या बंडामध्ये उठवला. पुढचा जो टप्पा होता तो म्हणजे वेगवेगळ्या ज्या संस्था होत्या की जे इंडिपेंडंट ऑटोनॉमस स्टेट्स म्हणून सुद्धा कदाचित उभे राहिले असते, सगळे सिटी सेंटर्स म्हणून सुद्धा उभे राहता येऊ शकले असते. त्या सगळ्यांचं शामिलीकरण एका मोठ्या बृहत वसाहतिक साम्राज्यामध्ये किंवा वसाहतिक सत्तेच्या याच्यामध्ये झालेलं होतं. त्यावेळेला समजा 1856 मध्ये जो काय अधिकारी होता डलहौसी, त्याने अवध ताब्यात घेऊन, अवध हा ब्रिटिश प्रांताचा किंवा ब्रिटिश सत्तेचा भाग करण्याचा घाट रचला. 1848 मध्ये सातारा ताब्यात घेतला आणि 1854 मध्ये नागपूर वगैरे सगळे ताब्यात घेतले. एका बाजूला स्थानिक राजवटी, स्थानिक राज्य त्यांचे की ज्याला संस्थानिक सुद्धा म्हटलं गेले, स्वायत्त संस्था सुद्धा, स्वायत्त राजवटी सुद्धा म्हटल्या गेल्या, त्या सगळ्यांना बळाच्या जोरावर कंपनीने त्यांच्या साम्राज्यामध्ये विलीन त्यांना केलं. दुसऱ्या बाजूला जे काही मुघल होते, मराठी होते, त्या सगळ्यांना कंपनीने पेन्शनचे अधिकार दिले होते किंवा त्या सगळ्यांना कंपनीच्या वतीने पेन्शन देण्यात असते आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना कंपनीच्याच वतीने मोठ्या प्रमाणातले डिव्हिडंड्स मिळत होते. तर झाशीची राणी, नानासाहेब पेशवा, बहादूर शाह जफर हे सगळे त्या काळातले पेन्शनधारी होते. तसं किंवा ऑफिशियली असायला पाहिजे, परंतु या सगळ्यांना त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना पेन्शन. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विसंगती, वेगळ्या घडामोडी सुद्धा होतात. जर समजा तुमचं दत्तक मूल असेल तर त्याला पेन्शन मिळणार नाही किंवा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या नियमावली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्याला केलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून या सगळ्या वर्गांमध्ये असंतोष वाढीस लागलेला. परकीय कॉन्टॅक्ट किंवा परकीय जे नियम होते, तर ते नियमाचा जो अनुषंग किंवा त्या संदर्भ आहे तो म्हणजे हे जे काही परकीय नियम होते ते केवळ भारतीयांचा. त्यांनी जो काही कायदा आणला होता त्याच्यामध्ये विसंगती होता, त्याच्यामध्ये दुजाभाव होता. भारतीयांना वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या कायद्यांद्वारे होती आणि ब्रिटिशांना किंवा युरोपियन अधिकाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने वागवलं जात होतं. त्यामुळे पर्यायाने 1857च्या संदर्भात आपण ब्रिटिश यांच्या घडामोडीकडे किंवा संदर्भात या सगळ्यांकडे बघितले तर ते भारतीयांमध्ये पूर्णपणे मिसळत नव्हते किंवा ते भारतीयांचं जे काही सगळं कल्चर आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आयडेंटिफाय होत नव्हते आणि त्यामुळे हे जे परकीय नियमन होतं त्याच्यामध्ये एक वृक्षपणा होता आणि त्याच्यामध्ये ऐतदेशीयांच्या राष्ट्रीय भाषिक आणि इतर ज्या काही गोष्टी होत्या त्याचा कॉन्फिडन्स या ठिकाणी घेतला जात नव्हता. त्यामुळे या परकीय घडामोडी, परकीय नियमन हे सुद्धा एक उद्रेकाचं कारण बनत गेलं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थ सुद्धा भारतीयांमध्ये लागत गेले. या सगळ्या प्रक्रियेचा धर्म, जात आणि इतर ही महत्वाची ज्या काही सामाजिक रचना आणि सामाजिक ओळखीचे संदर्भ असलेले गोष्टी होत्या त्याचा शिपायांवर परिणाम झालेला पाहिजे. त्यावेळेस खरं तर हे 1857चं बंड हे शिपायांचं बंड म्हणून सुद्धा ओळखलं गेलं. आता शिपाई हे का बंडाचे प्रकार?
तर शिपायांच्या बंडाच्या विरोधात जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या घडामोडींचं तथ्य आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. तर पहिली गोष्ट की ज्या पद्धतीचे नियमन कंपनी सरकार करून पाचवलं ते सगळं नियमन ब्रिटिश धर्तीवर झालेलं होतं. गैरवर्तन हे भारतीय अधिकाऱ्यांसोबत ब्रिटिश सैन्य करत होते, त्यांना वेळोवेळी अपमानित करत होतो आणि त्यांच्या सगळ्या पदोन्नतीमध्ये त्या भारतीय असण्यामुळे वेगवेगळे अडथळे सुद्धा तयार करतात. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्याचा किंवा भारतीय सैन्याचा जो अत्युच्च दर्जा सैन्यामध्ये शिपायांमध्ये होता तो म्हणजे सुभेदार. सुभेदारच्या पलीकडची जी काय रँक आहे ती या सामान्य दर्जाच्या अधिकाऱ्याला शिपायाला मिळत. त्यामुळे हा एक महत्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि युरोपियन जे सैन्य होतं त्याच्या बढत्या या मोठ्या मोठ्या पोस्टवर केल्या जायच्या आणि भारतीयाच्या नव्हतं. तर या सगळ्यांचा परिणाम हा भारतीय शिपायांवर झाला आणि भारतीय शिपाई सुद्धा या बंडामध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मक ठरले. दुसऱ्या बाजूला जे जे काही कंपनी सरकार, ब्रिटिश धोरण आणि ते सगळे जे काही धोरणं आली होती त्याच्यातून धार्मिकतेला एक मोठ्या प्रमाणातला धोका तयार झाला असं म्हणता येईल. कारण या सगळ्या घटनेमध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्यांना जातीय चिन्हांवरती अंकित करण्यात आलं. ओके. 1856 मध्ये एक कायदा करण्यात आला होता की ज्याद्वारे परदेशात सुद्धा भारतीय सैन्याला ब्रिटिश फायद्यासाठी रुजू व्हायला लागेल. आणि अगोदरच्या काळापासून भारतीय सैन्य जे ऐकत आलं होतं ब्रिटिशांचं त्याच्यामुळे त्यामध्ये फार काही मोठं अचिव्हमेंट होईल असं या ठिकाणी काही वाटत नव्हतं. परंतु या कायद्याद्वारे प्रत्येक भारतीय सैन्याला इतर राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ब्रिटिशांच्या वतीने लढायला जाणं भाग होतं. त्यामुळे हे एक महत्वाचं घटक घेतलं होतं आणि केवळ हा ख्रिश्चन धर्मातले लोक हिंदू धर्मीयांना मुद्दामून अशा पद्धतीच्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग लावतात असाही एक समज या ठिकाणी तयार झाला. आणि बराकपूर मधलं जे भारतीय सैन्य होतं त्यांनी अशा पद्धतीच्या कायद्याला अनुसरून जे काही मार्गदर्शन केलं होतं आणि त्याद्वारे त्यांना बर्माला जाणं अपेक्षित होतं तर त्यांनी बराकपूर मधल्या सैन्यांनी बर्माला जाण्यास पूर्णपणे नकार दिला होता. कारण हे सगळं धार्मिक गोंधळ माजून तिथे त्या धार्मिक बाबी या अनुषंगाने या ठिकाणी आलेल्या होत्या. त्याच्यानंतर भारतीयांनी कच्छमध्ये, कोलमध्ये आणि संथाळ हे जे काही वेगवेगळे वठाव होते की यामध्ये सैन्य आहे, यामध्ये शेतकरी, यामध्ये आदिवासी हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीच्या उठावांमध्ये प्रत्यक्ष सामील होते आणि स्वतःच्या धर्मरक्षणासाठी, स्वतःच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी सुद्धा या सगळ्या घडामोडी हे सगळे उठाव ब्रिटिशांच्या विरोधात चालत असले पाहिजे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये जे एक अत्यंत महत्वाचं कारण ठरलं की ज्याच्यामुळे खरं तर संपूर्ण 1857चा घटना घडामोड विशद केली जाते ती म्हणजे प्रत्यक्ष सैन्यामध्ये घडलेली एक घटना. त्या काळामध्ये ज्या काही नवीन रायफली आणलेल्या होत्या की ज्याचं नाव होतं एनफिल्ड रायफल्स. एनफिल्ड रायफलची जी काय सुकी अशी नळी होती त्याच्यामध्ये जे काडतूस वापरलं जायचं त्या काडतूस बनण्याची जी प्रक्रिया होती ती खरं तर गायीच्या आणि डुकरांच्या मांसापासून तयार केलेली होती. अगोदरपासून धर्म हा वेगवेगळ्या संदर्भामध्ये या सगळ्या भारतीयांमध्ये आणि ब्रिटिशांमध्ये मतभेदाचा, धर्मामुळे मतभेदाचा किंवा याचा मुद्दा झालेलाच होता. परंतु हे सैन्यामध्ये हे काडतूस आल्याच्या नंतर या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मुद्दामून भारतीयांच्या धर्माभिमानाला धक्का लावण्यासाठी अशा पद्धतीचं काडतूस आणलं आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारची चरबी वापरलेली होती, गायीची सुद्धा आणि डुकरांची सुद्धा. त्यामुळे हिंदूमध्ये आणि मुस्लिमांमध्ये दोघांमध्येही मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सैन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रचंड मोठा रोष उभा राहिलेला आपल्याला दिसून. आणि याचं नेतृत्व खरं तर पहिल्यांदा केलं मंगल पांडे या सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी. मंगल पांडे नंतर इतर सगळे हिंदू मुस्लिम सगळे सैन्य अधिकारी यांनी बंडाचं निशाण उभं केलं.
आणि हळूहळू बंडाचा उदय हे छोटं एका सैन्यातलं बंड त्याने मोठा विद्रोह उभा केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बंड हळूहळू एक मोठ्या पद्धतीचे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आता विद्रोह जो होता मग तो सगळीकडेच चालला. म्हणजे खरं तर मंगल पांडेला नंतर फाशी देण्यात आली. फार बलाढ्य आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये मंगल पांडेने ब्रिटिश सैन्याला चॅलेंज केलं, तरी सुद्धा त्यांना फाशी देण्यात आली. परंतु त्यामुळे सुरू झालेला जो विद्रोह होता तो काय संपलेला नव्हता. कारण त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर पुन्हा अशा वेगवेगळ्या घटनांना भारतीय जे ब्रिटिशां सैन्यामध्ये जे भारतीय होते त्यांनी वेगळ्या पद्धतीने वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. आणि हळूहळू सैन्याचाच एक मोठा उठाव तयार झाला. अगोदरपासूनचे ते खटके तर सैन्यामध्ये आणि ब्रिटिश लष्करामध्ये दिसतच होते. जसं की त्यांनी बर्माला जायला सांगितलं तर भारतीय सैन्याने नकार दिला. अशा पद्धतीच्या घटना घडतच होत्या. तर सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात आक्रोश तयार झाला. आणि संपूर्ण भारतीय सैन्य जे होतं त्या काळामध्ये की ज्यामध्ये 45,000 युरोपियन्स आणि 2,32,000 भारतीय सैन्य हे ब्रिटिश सैन्य म्हणून ओळखलं जात होतं. त्या सगळ्या सैन्यामध्ये हा सगळा उद्रेक सुरू झाला. त्यामुळं सैन्यानेच उठाव केला आणि जनसामान्यामध्ये किंवा सामान्य याच्यामध्ये ब्रिटिश हे ख्रिश्चन धर्माला मानतात किंवा त्या ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यात म्हणून भारतीय धर्मांच्या विरोधात त्यांनी अशा पद्धतीच्या घटना घडवल्या असा एक अफवाचा सुळसुळाट तयार झाला की ज्यामध्ये काही प्रमाणामध्ये म्हणजे धार्मिक धोरण आणि सगळ्या समीक्षेच्या अंतर्गत जरी येत असला तरी हा एक मोठा अफवांचा जो काय एक गोष्ट ठरली होती. त्याच्यामुळे सामान्य लोकांनी सुद्धा या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढायचं ठरवलं. तेव्हा प्रत्यक्ष लोकांचा सुद्धा उठाव एका बाजूला बराकपूर सैन्यामध्ये झालेला उठाव होता. मंगल पांडेच्या जाण्याच्या नंतर इतर सैनिकांनी सुद्धा तो उठाव इतर सगळे जे काय त्याचे सैन्याची तळ होते त्या ठिकाणी तो पसरला. सामान्य लोकांनी ब्रिटिशांनी भारतीय सैन्यामध्ये अशा पद्धतीच्या गायी आणि डुकरांच्या चरबीपासून बनवलेल्या काडतुसाचा वापर केला म्हणून सामान्य जनता सुद्धा त्या उठावाच्या बाजूने उभी राहिली आणि जमेल तसं त्यांनी भारतीय सैन्याच्या सोबत लढाया सुरू केल्या. जिथे शक्य नसेल त्यांनी व्यक्तिगत पातळीवर ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश ऑफिस, कलेक्टर ऑफिस, महसूल गोळा करण्याचे ऑफिसेस, कार्यालय या सगळ्यांवर हल्ले सुरू केलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे लगेचच बंडखोर संस्था म्हणजे हळूहळू हा सगळा उद्रेक शेतकरी, आदिवासी आणि सैन्य, सामान्य जन या सगळ्यांमध्ये या सगळ्यांमध्ये पोचला आणि हळूहळू पुन्हा त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये दिल्ली ताब्यात घेईपर्यंत मजल गेली आणि हळूहळू ब्रिटिश सरकार जे आहे ते लखनौ आणि आग्रापर्यंत सीमित झाले आणि संपूर्ण सगळ्या बराकीमध्ये सैन्याच्या सगळ्या बराकीमध्ये हा असंतोष पसरला. पूर्व भारत, दक्षिण भारत, मध्य भारत या सगळ्यांमध्ये हे सगळं पसरलेलं आपल्याला दिसतं आणि हळूहळू ह्या बंडाला एक संस्थात्मक स्वरूप यायला लागलं. कारण ज्यांची सत्ता गेली होती ते सगळे अमीर उमराव, सावकार हे सगळे याच्यामध्ये सामान्य लोकांच्या बाजूने लढले, उभे राहिले. शेतकरी उभे राहिले. त्यांनी सगळ्यांवर हल्ले केले आणि ज्या काही शोषणाच्या प्रतीक होती ती जाळून टाकली. म्हणजे कर्जाच्या ज्या काही डायऱ्या होत्या त्या सर्व शेतकऱ्यांनी जाळून टाकल्या. आणि अशा पद्धतीने व्यक्तिगत पातळीवरचा शोषणाचा मुक्तीचा मार्ग म्हणून सुद्धा या बंडाच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांनी आपापल्या हिशोब चुकते केले आपल्याला दिसतात. त्यामुळे नंतर काय घडलं की हळूहळू दिल्ली ताब्यात आल्याच्या नंतर वर्तमानातलं जे राजस्थान होतं तिथल्या राजांना पत्र पाठवून या सैन्याला किंवा या बंडाला पाठिंबा देण्याच्या विनंत्या करण्यात आल्या. लगोलग दिल्लीमध्ये प्रशासक न्यायालय स्थापन करण्यात आलं. त्याच्यामध्ये 10 पैकी 6 लष्कराच्या 4 इतर विभागाचे अधिकारी निवडून झाले. बहुमताच्या जोरावर निर्णय घेण्याचं ठरलं आणि असा एक आदेश पारित करण्यात आला की इथून पुढचे दिल्लीचे आदेश पाळले जातील. वजीरची निवड सैन्याकडून केली जाईल. सैन्याच्या संमतीनंतर सैन्यातील अधिकारी नियुक्ती केले जातील इत्यादी इत्यादी. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही
सगळ्या सगळ्या सैन्यामध्ये चलो दिल्लीचा नारा देण्यात आला. ओके. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मग आर्मी, सामान्य जनता या सगळ्यांमध्ये लढाईचं नेतृत्व झाशीची राणी, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांनी त्याच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु नंतर वसाहतवादी शासनाने त्यांची दडपशाहीचं धोरण अवलंबलं आणि ब्रिटनमधून पण एक मोठ्या प्रमाणाची मदत ब्रिटिश सैन्याला या सैन्याला मिळाली आणि लष्करातलं हे बंड मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरचे प्रयत्न झाले. आणि याची सगळ्यांची किंमत नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, मौलवी अहमदुल्ला या सगळ्यांना चुकवली. म्हणजे 1858 मध्ये झाशीची राणी लढता लढता मरण पावली. ही किंमत त्यांनी पडली. नानासाहेब पेशवे की जे शेवटचे पेशव्याचे दत्तक पुत्र होते बाजीरावांचे दुसऱ्यांचे, त्यांनी कानपूर मधल्या विद्रोहाचं नेतृत्व केलं होतं आणि 1859च्या काळामध्ये त्यांना सुद्धा हार पत्करून ते नेपाळला पळून गेले. चा जो काही कुंवर सिंग होता की ज्याने गाझीपूर येथे स्वतःचा तळ बनवला होता, तो सुद्धा 1858 मध्ये लढता लढता मरण पावला. अवध, रोहिलखंड या सीमेवर मौलवा अहमदुल्ला यांनी 1858 मध्ये बंड केले. तात्या टोपे, कल्पी, जुमा येथील तळावरून त्यांना उकडून फेकून 1858 मध्ये ते ग्वाल्हेरला गेले. ऑक्टोबरमध्ये त्यांनी नर्मदा पार केले पण ते पकडले गेले आणि 1859 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. या सगळ्याच्या नंतर खरं तर जमीनदार, राजपुत्र, सैन्य आणि बंडानंतरचं ब्रिटिशांचं धोरण मोठ्या प्रमाणामध्ये बदललं. जमीनदारी व्यवस्थेच्या संदर्भामध्ये शेतीच्या पुनर्रचना करण्यात आल्या. राजपुत्रांना जो काही दत्तक पुत्र जर असेल तर पेन्शनचा अधिकार नाकारण्यात आला होता, तो पुन्हा देण्यात आला होता. सैन्यांना एकदेशीय प्रतिनिधित्व दिलं जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही लष्करीकरण केलेलं होतं ते कमी करण्याचं धोरण सुद्धा अवलंबलेलं आपल्याला दिसून येतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शीख, गुरखा, पठाण या सगळ्या मार्शल कास्ट म्हणून उभ्या राहिल्या, लष्करी जाती म्हणून सुद्धा उभ्या राहिल्या आणि पर्यायाने 1858 मध्ये राणीचा जाहीरनामा येतो ज्याने भारतीयांना वेगळ्या पद्धतीने आश्वस्त केलं आणि अशा पद्धतीने 1858 नंतर डायरेक्ट ब्रिटिश राज भारतामध्ये किंवा या सगळ्या भारतीय वसाहतीमध्ये सुरू होतं. कंपनीचं सरकार जाऊन ब्रिटिशांचं सरकार सुरू होतं आणि वेगळ्या पद्धतीने वसाहती अर्थव्यवस्थेला सुरुवात होती की ज्याची चर्चा आपण पुढच्या व्याख्यानामध्ये करू. नमस्कार.